नाशिकच्या खाद्य संस्कृतीत नवी भर. जकीज मल्टीक्युजन रेस्टॉरंटचा दिमागदार शुभारंभ. नाशिकमधील खवय्यांची गरज ओळखून आणि दर्जेदार चवेची परंपरा जपत प्रसिद्ध हॉटेल समूहाने आपली 5वी शाखा जकीज मल्टीक्युजन रेस्टॉरंटचा भव्य शुभारंभ नाशिक शहरात उत्साहात पार पडला. मुघल दरबार, कोकणी दरबार, छोटे मियाँ आणि मुघल गार्डन यांच्या यशस्वी वाटचालीनंतर या नवीन उपक्रमांमुळे नाशिककरांसाठी खाद्य संस्कृतीची एक नवी पर्वणी उपलब्ध झाली आहे. धार्मिक विधींनी सुरुवात. कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत मंगलमय वातावरणात कुराण खाणी फातियाने करण्यात आली. त्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून रेस्टॉरंटचे अधिकृत उद्घाटन झाले. या सोहळ्याला नवनिर्वाचित आमदार, खासदार, नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी आणि शहरातील अनेक नामवंत व्यक्तींनी उपस्थिती लावून संचालकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे या हॉटेल व्यवसायात आता तिसरी पिढी पदार्पण करीत असून जुन्या अनुभवाचा आणि आधुनिक सोयीसुविधांचा संगम येथे पाहायला मिळतो. जक्की शेठ कोकणी आणि पप्पू कोकणी यांच्या माध्यमातून हे हॉटेल नव्याने मदिना चौक नॅशनल उर्दू शाळेच्या जवळ सुरू करण्यात आले आहे. या हॉटेलच्या उद्घाटन प्रसंगी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, ज्यावरून या व्यवसायाबाबत असलेल्या विश्वासाची प्रचिती आली. जकीज मल्टीक्युजनमध्ये खवय्यांसाठी एकाच छताखाली अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने भारतीय आणि मुघलाई खाद्यपदार्थ, चायनीज आणि साऊथ इंडियन डिशेस, कॉन्टिनेंटल पदार्थांची विशेष सोय करण्यात आली आहे. आकर्षक इंटेरियर आणि ती देखील वाजवी दरात. ग्राहकांच्या सोयीसाठी येथे प्रशस्त आणि आरामदायी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. आकर्षक इंटेरियर, कडक स्वच्छता आणि तत्पर सेवा हे या रेस्टॉरंटचे मुख्य आकर्षण ठरत आहे. चविष्ट आणि दर्जेदार अन्न सामान्यांना परवडणाऱ्या दरात देणे हाच आमचा मुख्य संकल्प आहे, असे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. आदाब और सलाम आपको। मगर हम लोगों का ये फैमिली धंधा है। हमारे अब्बा जान की होटल हाईवे पे थी, भुजबड़ फार्म के बाजू, जो अभी सिडको में गई हमारी जगह, कोकनी दरबार। और आज भी दूध बाजार में हम लोग की 4 होटलें, कोकनी दरबार, मुगल दरबार, छोटे मियाँ और नागजी के पास में है मुगल गार्डन। और ये हमारे छोटे भाई की ये बड़ी लजीज, इसके जो भटियारे हैं ये बॉम्बे के हैं। ये अभी कल से जुम्मा के रोज़े स्टार्ट होने वाली है और बहुत ही ज़्यादा चीज़ें यहाँ पर और बहुत अच्छी है। तो इंशाल्लाह आप लोग ज़रूर आइए, एक मर्तबा आप आइए और टेस्ट कीजिए। आज जकीज मल्टी क्विझिन रेस्टॉरंटचं मोठ्या प्रमाणात आज ओपनिंग झालेली आहे. तसं जकी क्विझिन हा पहिला रेस्टॉरंट नसून तर नाशिकमध्ये मुघल दरबार, छोटे मियाँ असे नामांकित रेस्टॉरंट्स, क्विझिन हॉटेल्सचे जकी शेठ यांचे आहे. आणि बाहेरून बघताना असं वाटत होतं की छोटीशी इमारत आहे, परंतु आतमध्ये गेल्यानंतर जो एम्बियन्स दिलेला आहे आणि जो एम्बियन्स केलेला आहे तो इतका सुंदर आहे की त्या एम्बियन्स मध्ये जेव्हा लोक येतील आणि जेवणाचा लाभ घेतील तर नक्कीच मला असं वाटतं की ते परत इथे येऊन जेवण करतील. कारण की जकी सरांचं, शेठचं स्वतःचंच आपलं एक मोठं नाव आहे. मुंबई आणि पुण्यामधून मुघल दरबार, छोटे मियाँ, इथे कोकणी दरबार इथे जेवण्यासाठी येतात. परंतु मी त्यांच्याशी बोलले तेव्हा मला कळालं की बऱ्याच लोकांना व्हिजिट करणं मुश्किल होतं, कारण की पार्किंगची सुविधा नसते. म्हणून त्यांनी पार्किंगमुळे ही नवीन रेस्टॉरंट त्यांनी ओपन केलंय. आणि मी देवाचरणी त्यांना प्रार्थना करते की जसेही चौघही रेस्टॉरंट्स त्यांचे जोरात सुरू आहे, तसा हा जकीज त्याच्यापेक्षाही नाव लौकिक करणार असा हा रेस्टॉरंट असणार आहे. आणि मी सगळ्या नाशिककरांना आवाहन करते की त्यांनी जकीमध्ये व्हेज नॉनव्हेज असे दोन्ही प्रकारचे जेवण आहे, तर इथे यावं आणि जेवणाचा लाभ घ्यावा. धन्यवाद. अस्सलाम वालेकुम, नमस्ते, सत श्री अकाल। मैं जकी की बहन हूँ बड़ी, शाइस्ता खान मेरा नाम है। और अभी मेरे भाई की जो होटल खुली है जकी,
उसका टेस्ट बहुत ही अच्छा है। आप लोग आइए, देखिए। हमारी ये चौथी होटल है। हमारी होटल है मुगल दरबार, छोटे मियाँ, कोकनी दरबार और मुगल गार्डन। माशाल्लाह वो भी होटल बहुत हम लोग मतलब 26 साल से हम लोग की होटलें चालू है सब भाइयों की। और ये जकी की होटल है तो इसमें बॉम्बे के बहुत अच्छे पकाने वाले हैं, बहुत अच्छा टेस्ट है। आप आएंगे तो आपको पता चलेगा, एक बार खाएंगे तो बार बार आएंगे आप लोग। और ये भाई भी मेरा नंबर 1 है और होटल भी नंबर 1 है। और वेलकम, आप जरूर आइए। थैंक यू। जकीज मल्टी कुसिन रेस्टॉरंट याचा आज या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे। मला असं वाटतं का हे शहराच्या मध्यभागी आहे, या संपूर्ण दाट वस्तीचा हा परिसर आहे आणि निश्चित जक्की शेठचे जे काही मित्र परिवार आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये या संपूर्ण शहरभरामध्ये आहे आणि मला निश्चित विश्वास आहे की ज्या प्रकारे त्यांची कामाची पद्धत आहे, त्यांचा स्वभाव आहे, तर निश्चितच त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये देखील चांगल्या प्रकारची खानावळ, एक स्वादिष्ट जेवण या ठिकाणी सगळ्यांना मिळणार आहे। सर्व्हिसेस निश्चित या प्रकारे चांगल्या असतील, क्लीनलीनेस इथं सातत्याने त्या ठिकाणी राहील आणि ग्राहक हा निश्चित समाधानी राहणार आहे आणि म्हणून यांच्या या व्यवसायामध्ये निश्चित त्यांना या ठिकाणी यश मिळेल असे आम्ही त्यांना सर्वांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो। धन्यवाद। As you all know, SP family is into hoteling business since a long time. So this is the newest venture, Zakis, and it is a wonderful place. Hope you enjoy food here. I'm sure if you come, you'll love it. From the food to the aesthetics, it's a beautiful place. Do come, do visit. It's definitely a one-stop destination that you'll get proper food, aesthetic, and a great ambience. So do come here. Yes, it's one of the best places in Nasik that I have seen because I've visited many restaurants, but Zakis is the best. Thank you. Thank you. Thank you. नाशिक शहरामध्ये खवय्यांसाठी जक्कीज रेस्टॉरंट नावाने आमचे मित्र जक्की सेठ, पप्पू सेठ यांचं नवीन दालनाची सुरुवात या ठिकाणी होत आहे। खरं तर अतिशय आनंदाची बाब आहे की नाशिकमध्ये नेहमीच खवय्यांची वर्दळ असते। खवय्यांना नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जेवण करण्याला नेहमीच आवडत असते आणि त्यामुळे एक नवीन या ठिकाणी व्हेज आणि नॉनव्हेज रेस्टॉरंट नाशिककरांसाठी खुलं झाले आहेत आणि मला माहित आहे की नाशिकचे लोक, नाशिकचे नागरिक नक्कीच इथे येऊन एक या हॉटेलची टेस्ट घेतील आणि खरं तर कोकणी कुटुंबाचं एक असं एक महत्व आहे नाशिकमध्ये का आलेल्यांचं अगत्य, आलेल्यांचा पाहुणचार कोकणी परिवाराकडनं मोठ्या जोरदार मध्ये होत असतं आणि ह्या रेस्टॉरंटमध्ये सुद्धा मोठ्या जोरदार प्रमाणात या ठिकाणी सर्वांचं स्वागत होईल। खरं तर पप्पू सेठ असेल, मी माझ्या वतीनं, माझ्या संपूर्ण दिवे परिवाराच्या वतीनं, आमचे रमेश सेठ आहे त्यांच्या वतीने मी मनापासून ह्या संपूर्ण कोकणी परिवाराला आणि खास करून आमच्या सर्वांचे लाडके, आपल्या सर्वांचे अतिशय लाडके मित्र जक्की सेठ यांना आजच्या ह्या रेस्टॉरंटच्या ओपनिंगच्या निमित्तानं खूप साऱ्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। Hi friends, we have come to the beautiful Jackie's restaurant in which he has delicious dishes, non-veg and veg. It's a very good venture and moreover this venture was a beautiful dream for Jackie. And Mr. Goldie, he has come all the way and he will say a few words. सबको प्यार भरा नमस्कार। हमारे बहुत अजीज जकी भाई, उनके रेस्टोरेंट की आज इनॉग्रेशन है और आप जैसे सब जानते हैं खुद खाने के इतने शौकीन हैं तो आपको यहाँ पे जो भी खाना मिलेगा वो वर्ल्ड क्लास मिलेगा। ये हमें भी लगता है बिकॉज हमने यहाँ पे टेस्टिंग की है 4-5 दिनों से। बहुत बेहतरीन सदानंद शेफ, बाकी शेफ, नॉनवेज सब फूड आपको मिलेगा। तो आप जरूर इधर आइए हमारे नाशिकच्या मध्यवर्ती भागात सुरू झालेले हे रेस्टॉरंट आता सहकुटुंब जेवणाचा आनंद घेण्यासाठी एक उत्तम केंद्र बनले असून नाशिककरांनी या ठिकाणी भेट द्यावी असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे। तर यावेळी उपस्थित मान्यवरांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या। तर जक्की शेठ कोकणी आणि पप्पू कोकणी यांनी उपस्थित मान्यवरांचे यावेळी आभार देखील मानले। बहुत ग्रेटफुल है नासिक के क्राउड के कि आज हमको मौका मिला है कि हमारा खाना नासिक तक लेके आए और इसके पीछे जो मेन मैं समझूंगा कि हाथ है वो जकी सर का है
और हमने नाम भी जकी मल्टी क्यूजिन के नाम से किया है। यहाँ पे इंशाल्लाह आपको अच्छी अच्छी वैरायटी मिलेगी। हम लोग ने वेज नॉन वेज सब क्राउड का ध्यान रखा है और ये तो बिगनिंग है, अभी कुछ सरप्राइजेस भी है जो हम लोग ऑन द रन इंट्रोड्यूस करते जाएंगे, जो नासिक की क्राउड के लिए बिल्कुल नया रहेगा। और टेस्ट वगैरह में तो अल्हम्दुलिल्लाह जो जैसा हम लोग सबका टेस्ट है, वी आर वेरी पर्टिकुलर अबाउट द फूड, तो अल्हम्दुलिल्लाह हम लोग वही पेश कर रहे हैं पब्लिक के लिए और होप और सबको अच्छा ही लगेगा इंशाल्लाह। स्पेशल आइटम क्या रहेगा? इसमें सी फूड हम लोग ने ज़्यादा फोकस किया है। मैंने ये मार्क किया क्योंकि मैं नासिक कम से कम 3-4 साल से ऑन ऑफ आता जा रहा हूँ, तो यहाँ पे जो एक अच्छा सी फूड है जो विदाउट ड्रिंक्स मिलता है, आज जो सी फूड है सब बार के साथ है, तो जो फैमिलीज को विदाउट अल्कोहल अगर सी फूड अच्छा चाहिए तो हम लोग ने सी फूड पे ध्यान दिया है, हमने गोवन फूड पे ध्यान दिया है। हमारा चाइनीज जो है ये समथिंग वेरी डिफरेंट, एकदम अलग है। इंशाल्लाह लोग आएंगे तो वो टेस्ट करके हमको खुद बता सकेंगे। मोगलाई है। नासिक की पब्लिक को क्या आह्वान करना चाहते हैं? बस कुछ नहीं, आप आइए, टेस्ट करिए, खिदमत का मौका दीजिए, हमको मौका दीजिए खिदमत का। MP24 न्यूज नाशिक।